शिव कीर्तनाचा शिव कीर्तनाचे परंपरा शुद्ध शिव कीर्तनाचे शिव कीर्तनाचे परंपरा शुद्ध शिव कीर्तनाचे परंपरा शिव कीर्तनाचे शिव कीर्तनाचे परंपरा शुद्ध परंपरा शुद्ध शिव कीर्तनाचे मनती जे अबद मूर्ख जाना मनती मनती जे आबद मनती जे आबद मूर्ख जाना उगी गोत्र पुरुष गोत्र पुरुष शिव पुत्र जाते भंगी गोत्र पुरुष Oh
तेने केला मार्ग तेज कीर्तनाचा मार्ग केला मार्ग मार्ग तेने कीर्तना तेने कीर्तनाचा मार्ग के Swahara, 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 Shiva
पती तुच्छ मानी शिवदास म्हणे कीर्तना वाचून व्यर्थ ते जीवन मानवाचे भृंगी गोत्र पुरुष गण हा शिवाचा तेने कीर्तनाचा मार्ग केला शिवहर सहर 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 शिवकीर्तनाची परंपरा शुद्ध म्हणती ती अबद्ध मूर्ख जाणा भृंगी गोत्र पुरुष गण हा शिवाचा तेने कीर्तनाचा मार्ग केला जिया रेणुकाचार्य शिवाचार्य यो वीरशैव धर्मस्थापया मास भूतले नमः शिवाभ्याम नवयवनाभ्याम परस्परालिष्टोपुरधराभ्याम नगेंद्र कन्या वृषिकीतनाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम अमृतार्थम प्रपन्नानां यास्विद्या प्रदायिनी अहर्निशम मन्दी तामिशान मनोरमा तामिशान मनोरमा तामिशान मनोरमा सुखस्य मूलम धर्मः नमस्तो शिवलिंगाय सद्गुरुवे भगवान परिशु परमात्मा चराचरामध्ये जीवाचं गंतव्य स्थान जीवाचं प्राप्तव्य स्थान आणि जीवाचं अंतिम स्थान त्या परिशु परमात्म्याचं चैतन्य स्वरूपाचं चिन्मय ज्योती स्वरूपाचं वर्णन हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परम महातपस्वी अध्यात्म विधाते समाधी राजे ज्यांनी ही गरम गण परंपरा गोत्र परंपरा जोपासली आणि तीच कीर्तनाची परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत ज्या माऊलीने आणलेला आहे अशी सर्वांची श्रद्धेय संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या पावन समाधीची प्रार्थना करून भारतीय दर्शनोद्गम विकास याचे उदंडाभ्यासक पदवाक्य प्रमाण सर्वदेकोंक्षणी पारावार पारदृष्टी शतकाचे साक्षीदार राष्ट्राचे राष्ट्रसंत एवढंच नाही भारत मातेचा प्रेम समाजाचा प्रेम अध्यात्माचा प्रेम मानव मात्राचा प्रेम निसर्गाशी जोडलेले नाते आणि तुमच्या आमच्या हृदयाची विचाराची विवेकाचे ज्यांनी एवढे मोठे ऋणानुबंध जोडले असे माझे जीवनाचे शिल्पकार वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊलींच्या दिव्यचरणी अनंत अनंत प्रणिपा समर्पित करून शटस्त्र ब्रह्मी सोमलिंग शिवाचार्य महास्वामीजी बिस्कुंदेकर त्यांची माझ्यावर अत्यंत सहस्र कृपा आहे त्यांच्या मंगलमय चरणी प्रार्थना करून शटस्त्र ब्रह्मी विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर आणि या संप्रदायाचे पंचपीठाचे पंचाचार्य रेणुकादी दारुक त्यामध्ये हिमवत केदार रामनाथलिंग प्रभू पंडिताराध्य शिरशिल्ली पीठ आणि ज्ञानपीठ काशी विश्वेश्वराध्य महाराज महास्वामींच्या पंचपीठाला अनंत 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 प्रणिपा समर्पित करून अखंड शिवनाम सप्त्याचा हे पहिला दिवस
मी एवढ्यासाठी समजतो काही माणसं पहिल्या दिवसाची तारीख घेत नाहीत महाराज, पण पहिल्या दिवसाची तारीख घेणं म्हणजे संप्रदायाच्या कीर्तन परंपरेच्या पायाचा दगड होऊन राहणे. श्वहर लाल बहादूर शास्त्रीजी देशाचे दिवंगत पंतप्रधान लाला लजपतरायच्या संस्थेचे एक फार मोठे कार्यकर्ते होते, पण आपल्या कार्याची कधी प्रसिद्धी केली नाही. मी कार्य करतो असं कधी जाणवलं नाही, पण कार्य केव्हा झोप होतो ते लोकाला माहीत नाही, पण नेहमी कार्य तत्पर असतात. काही समाजाचे लोक म्हणून शास्त्रीजी जी महाराज जी शब्द भारतीय संस्कृतीचा, मानवतेचा, आत्मीयतेचा, आपुलकीचा, श्रेष्ठांचा आणि वरिष्ठांचा सर्वांचा सन्मानार्थी शब्द त्याला जी म्हणावं. असो तुमचे फोटो कुठे फोटो नाही, तुमचा सत्कार नाही, कधी तुमचं नाव नाही, ते सांगितले काही गरज नाही. माझ्या नेत्याचं नाव जर आलं तर माझंच नाव आहे, मग त्यांना हा दृष्टांत दिला. मी त्याच्यासाठी बोललेला शब्द आहे. ज्यावेळेस एखादे सुंदर मंदिर आहे, वास्तू आहे, वास्तुशास्त्रज्ञ असतील, शिल्पकार असतील, आणखी परीक्षक असतील, ते येऊन पाहतात काय मंदिर सुंदर आहे, काय रेखाटलेलं आहे, काय सुशोभित केलेलं आहे, काय शृंगारलेलं आहे, काय डेकोरेशन आहे, काय आकृती आहे, याचं वर्णन करतात. पण जातिवंत शिल्पकार म्हणतो मंदिर एवढं मोठं आहे, एवढं सुंदर आहे, तो पाया किती मजबूत असला पाहिजे, तसं त्या मंदिराच्या पायाचा दगड होऊन राहायचा, तसा आजचा दिवस पायाचा दगड आहे. शिवहर सहकारी करायचं, पद्धतीप्रमाणे चला. मी स्वामीला नेहमी सांगतोय आपली संप्रदायाची पद्धती फड पद्धती असावी. कुठेही आपण असं कच्चे घालायचे नाही. मला टाळशी घोळून उचू बाजूला म्हणजे बसलेले माणसाला आनंद वाटव ना. तुमच्या गाण्यामध्ये, टाळामध्ये, तालामध्ये, ह्याच्यामध्ये अहो निसर्गाने तुम्हाला साथ द्यावा. आकाशातल्या अंतराळे व अंतराळातल्या वायूने तुमचा आनंद मानावा. हे परंपरेचे लक्षण आहेत, हे परंपरेचे गुण आहेत, परंपरेचा स्वभाव आहे, परंपरेचा आनंद आहे. आणि त्या आनंदाला द्विगुणित करण्याचे काम हे आमचे सर्व अतिशय पंडित सुरमंडी लोक आहेत, तालमणी आहेत. आमच्या महादेव बाप्पाबद्दल तर मला इतकं बोलायचं नाही. आम्ही गणेश स्वामीबरोबर मी चर्चा घरीच केलेली आहे. त्या दृष्टीने आज सर्व उपस्थित कलावंत, गावातली सर्व प्रतिष्ठित मंडळी, मी काही दिवसापूर्वी मारुतराव गुरुजी तमशेटे का त्यांच्याकडे कार्यक्रमाला राहूत असं मला थोडं वाटतंय. आणि त्यानंतर व्यंकटराव पाटलाची कुठं दाबक्याला वगैरे अनेक वेळी साधूनमधून गाठी भेटी पडतात. आता बाकीच्या दृष्टीने मी आणि तुम्ही एकमेकाची फार मोठी परिचित कमी आहोत. असू द्या, तुमच्या माझ्या परिचयापेक्षा तुम्हाला आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याचा परिचय म्हणजे कीर्तन. श्वहर शिवदास माऊलीनी ही गाथ्यामध्ये जर शोधा घेल तर अभंग मिळणार नाही. गंगाधर पाटील अप्पांनी तंजावरला अनुष्ठान केले. तंजावरला एक सरस्वती लायब्ररी म्हणून फार मोठी लायब्ररी, जागतिक कीर्तीची. अनुष्ठान संपल्यानंतर मद्रासमध्ये, चेन्नईला इथे एक फार मोठं साहित्यिक आहे आणि संशोधनासाठी अनेक बाहेरून लोक इथे येतात. बघूया म्हणून अप्पाई गेले. तिथं मनमत पावलीचं साहित्य मिळालं. मनमत पावलीचा कुठं प्रचार झालाय की ओझर नाही, ओझर तर निघालं तर मी सांगेन. तिथं अप्पाने 10 दिवस मुक्काम केला आणि त्या स्फोट अभंगातला हा अभंग आहे महाराज. म्हणून तुम्ही गाथ्यामध्ये घेतलं बाबाने काय घेतलं असं तुम्हाला वाटू नये. त्याला खुलासा करणं हे माझा धर्म आहे. अप्पांचं हे चिंतन म्हणजे संशोधन.
वाचन म्हणजे संशोधन, बोलणं म्हणजे संस्कारी आणि परिपूर्ण असून भारतीय संस्कृतीमध्ये शिवसंस्कृती अतिप्राचीन संस्कृती आहे, जी हिमालयाहून निघालेली संस्कृती, हिमवत केदार आणि तिथे मात्र भगवती पार्वतीने केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शिवप्रभू. प्रश्न एक असा असतो आणि उत्तर अनेक असतात. तसं अनेक उत्तर म्हणजे शिवप्रभू होते. हा दोघांचा एवढा मोठा संवाद चालायचा. समसत्तेमध्ये संवाद होत असतो, विषम सत्तेमध्ये संवाद होत नाही. नाही सांगा मग तुम्ही का आत्ता राग गायला आणि मी जमला नाही म्हणण्याचा माझा अधिकार आहे का? कारण मला त्याला ज्ञान नाही. आणि असेल तर बोललं की त्याला समसत्ता म्हणतात. विषम सत्तेमध्ये बोलायचा अधिकार नाही. तसं भगवती पार्वती माता ज्ञानाची जनित आहे, ज्ञानाची जननी आहे, ज्ञानाची माता आहे, ज्ञानाचं दातृत्व आहे, ज्ञानाचा प्रेम आहे, ज्ञानाचा कळवळ आहे, ज्ञानाचा जिव्हाळा आहे आणि उद्धाराचं कार्य म्हणजे जगदंबा पार्वती आहे. कळालं? ज्याच्याकडे पाप आहे त्याला संसार आवडतो, पुण्य आहे त्याला देव आवडतो, आणि ज्याच्याकडे ज्ञान झालं त्याला देव कळतो. शिवहर म्हणून कीर्तन परंपरेला सर्वांमध्ये अधिष्ठान कुणाचं मोठं असेल ते श्रोत्याचं अधिष्ठान आहे. ज्ञानेश्वर माऊली सारखे तुम्ही महिषाच्या मूर्ती म्हणावं, किती अधिकार आहे तुमचा. देवाला नमस्कार करा आणि संतांनी श्रोत्याला नमस्कार केला महाराज, हे श्रोत्याचा अधिकार आहे. श्रोत्या आणि वक्त्याचं समन्वय आहे, त्यांचे ऋणानुबंध आहेत, त्याचे प्रेमाचे बंधन आहे, ते साधन आहे, ते तप आहे, ते एकमेकाचा संवाद आहे, एकमेकाचा आनंद आहे. आणि एकमेकामधून मिळालेलं ज्ञान हे हिताचं आहे, जनहिताचं आहे, परिहिताचं आहे, लोकहिताचं आहे, लोककल्याणाचं आहे. असं कार्य उपकाराचं असं त्याला संत म्हणावं. ही संतांची भूमी आहे. मी भोकरंबा म्हणून आमच्याकडे गाव आहे, तिथे एक भोकरंबेवर मी डिगोळला गेलो, देशमुख डिगोळला. तिथं हरिनाम सप्त्यामध्ये आपलं शिवकीर्तन होतं. अरे आनंदाची खाणी या शब्दावर मी थोडं अभंगावर मी चिंतन मांडलं. त्याच्यानंतर शेजारी गाव होता, तिथला काल्याचं कीर्तन करून तिथली सर्व विद्वत प्रचूर मंडळी सर्व कीर्तनाला आली. त्यांना वाटलं वा नवीन काय बघूया, काय मला बोलता येईल ते बोललो. मी वाळक्यांच्या घरी कीर्तन झाल्यानंतर मी स्नान पूजा केली. त्यावेळेस बोलत बोलत म्हणले, महाराज तुम्ही चिंतन सुरू एका शब्दावरच तुम्ही कीर्तन पुरी केलात. ते म्हणतो तसं काय नाही, जे असेल ते असेल. एवढं बोलता बोलता सांगितलं तुम्ही कोण्या जातीचे हो, काय विचारावं. मी त्याला काहीच बोललो नाही, फक्त महाराष्ट्राच्या मातीचं आहे. ज्या मातीमध्ये संतानं मातीला पावित्र्य आणलं, त्यामध्ये माझ्या मातीचं, त्या मातीत मला जन्म झाला, त्या महाराष्ट्राच्या मातीचा आहे. शिवहर ही माती ही माता आहे. तुम्हाला जगवती, अंगावर खेळवती, लालन पालन करती, मलमूत्र सुद्धा सहन करती आणि शेवटी आपल्यापासून आपल्यामध्ये सामावून घेती. ती भारत माता आहे. आमच्या आप्पाचा प्रथम महाराज त्यांचं घोषवाक्य असेल तर भारत माता की जय. खानापूर पाठवला तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये तुळशीराम केरली गुरुजी, नारायण काहीतरी नाव आहे, त्यांनी तिथे एक भारत मातेचं मंदिर बांधले, स्टँडलाच आहे. नामदेव महाराज त्यांचे 17वे वंशी एकनाथ महाराज आले होते आणि तिथे मलाही बोलावलं होतं, बाबा तू वेळ काढून या. म्हणून दुपारी असेल तरी येऊ शकतो, कारण त्या भागामध्ये नेहमी सहवास असल्यामुळे काही परिचित आहेत लोक. मग तेवढ्यामध्ये बोलता बोलता बोलून गेले एकनाथ महाराज. जे आतापर्यंत झालं, पण आता शेवटला कीर्तनाचा समारोप झाला की भारत माता की जय म्हणा. ज्यावेळेस मला बोलायची संधी दिली, म्हटलं महाराजजी
तुम्ही आम्हाला सर्वाला आदेश केलात, आज्ञा केली, मातृभूमीचं स्मरण करून दिलात आणि त्याचा घोष करायला सांगितलात. धन्यवाद. पण आपण 30 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं भारत माता की जन वंदे मातरम या नारा आप्पांनी दिलेला आहे. आप्पांच्या जीवनचरित्राकडे मी किती बोलावं असं बोलत असेल माझी जन्म जाती. मी भाग्यवंत आहे महाराज. 1953 ला आप्पा हिमालयाहून आलेत. आज आप्पाच्या पायापाशी आहे. काय झालं? शिवाय एवढं जीवन खडतर जीवन होतं, त्यागी जीवन होतं, ज्यांनी बलिदान दिलं होतं. मातृभूमीसाठी मी माझ्या देहाची कुरवंडी करीन असा संकल्प केला होता. आणि त्या काळामध्ये आप्पा 2 वेळेस कारावास भोगला राष्ट्रासाठी. ज्यावेळेस त्यांची कर्मभूमी म्हणजे पंजाब, पंजाबमध्ये आप्पांचं पूर्ण शिक्षण झालं, रहिवास तिथे झाला, भूमिगत तिथं होते, अभ्यास तिथे झाला. आम्ही पंजाबला अमृतसरचं गुरुद्वाऱ्याचं दर्शन वगैरे करून आम्ही वाघा बॉर्डरला गेलो. त्यावेळेस तिकडे पाकिस्तानचे आणि भारताची जवान एकमेकाचा सलामी देतात, नारे गाजवतात आणि थोड्या वेळाने जिकडे तिकडे जातात. त्यावेळेस सांगितलं होतं आप्पाने ही माती मी माझ्या पायानं तुडवलेली आहे. आज लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये 45ला मी MBBS केलेलं आहे. माझ्यासाठी काही नवीन नाही असं बोलल्यानंतर त्या सर्व तिथल्या काही सैनिकांना अधिकाऱ्याला खूप मोठा आनंद झाला. ज्यांनी गळ्याला लावून घेतलं आणि आप्पाबरोबर एकमेक सर्वांनी फोटो काढून घेतल्या. एक शतायुष्य पुरुष आणि तोही आज वाघा बॉर्डरला येऊ शकतात. एवढाच त्यांना मोठा आनंद झाला. आप्पा वयाने 104 वर्षे होते, पण विचाराने वा आणि अभ्यासाने आणि प्रचारासाठी तरुण होते. शिवहर म्हणून या संप्रदायाला एवढं मोठं आप्पांनी जीवन आपलं योगदान दिलं, ज्ञानाचं दान दिलं, वेळ दिला, संधी दिली, श्वास दिला, विश्वास दिला, आयुष्य दिलं. महाराज आणखी काय पाहिजे? एकदा महाराज त्यांच्या आप्पांनी सांगितलं होतं गुरुवर्याने, बाबू उचललेला पाय मागे घेऊ नकोस, कुणाच्या पुढे भीक मागायचा हात पसरू नकोस आणि मृत्यूला भिवू नकोस. हे तंतोतंत पाळलेत महाराज. हे तुमच्या आमच्या सर्वाला श्रुत आहे. तुम्ही हार घातला तर तुम्हाला परत आशीर्वाद दिलेला आहे, अंगावर वस्त्र टाकलं तर तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. जर गाडीला कोणी भाडे दिलं तर आमची सारी मंडळ असलेली अरे म्हटले बाबा ते आलेत आणि पावती पुस्तक आणायचं. मग डिझेल किती, मेंटेनन्स किती, पगार किती, काय झालेला चिल्लर खर्च, उरलेले पैसे पुस्तक काढा. एवढं मोठं आप्पांनी विचाराचे एवढे मोठे दारण उघडलं. म्हणत होते आप्पाला बसायला जागा नाही, मला गरज नाही, मठ बांधलेले मला गरज नाही, मला चालते बोलते विचाराचे ज्ञानाचे मंदिर उभा करायचे, भिंती नाही मला. का तर भिंती कधीतरी पडणार आहेत. आमच्या पूर्वजाचे स्मशान आमच्या ह्या भिंतीने केलेलं आहे. पण एवढंच नाही, भगवान परशिव तत्वाचा ज्ञानाची मंदिरं, त्यांच्या विचाराची उंची आणि त्या विचाराचा प्रवाह मनाच्या पलीकडे जाऊन ताणपावा ह्या भारतभूमीच्या कानाकोपऱ्यामध्ये निनाद झाला पाहिजे. ही आप्पांची ध्येय अवस्था होती आणि ध्येयाने प्रेरित होऊन आप्पांनी एवढं मोठं कार्य केलं. या माळावर यायचं काय कारण? हे एकच कारण आहे, ह्या भगवान परशिवाच्या पवित्र क्षेत्रामध्ये, कुठं डोंगरामध्ये, दरी कपारीमध्ये, उंचावर अशी शंभूची स्थान आहे. कारण विलासी पुरुष न तो त्यागी पुरुष आहे, योगी पुरुष आहे. आणि मग त्यांना योगेश म्हणतात नाही, योमेश आकाश तत्वाचं तर त्यांच्याकडे आकाश जेवढा व्यापक आहे त्याच्यापेक्षा व्यापक आहे. आता ह्याच्यापेक्षा व्यापक कोणी आहे का? नाम व्यापक आहे म्हणून भजनाची कीर्तन परंपरा सुरू झाली. शिवदास म्हणे विश्वरूपाहून अधिक म्हणून स्मरानाम. प्रमाण आहे का नाही? विश्वरूपापेक्षा कोण मोठा असेल तर ते नाम मोठं आहे. आणि म्हणून इथं साध्याशी जर आपल्याला समरस व्हायचं असेल, एकमेव साधन असेल त्याला भजन म्हणावं झालं. भज धातूपासून निर्माण झालेला शब्द आहे. मिळवणे, साठवणे, कळणे, आठवणे, चिंतन करणे,
त्यावर चित्ताची शुद्धी, मनाची शुद्धी, अंतकरणाची शुद्धी, भावनेची शुद्धी, विचाराची शुद्धी, प्रेमाचं दालन सर्वासाठी उघडं करणं जर असेल तरी भजन आहे महाराज. कीर्तन सांगू, कीर्तन ही पूजा आहे, कीर्तन ही सेवा आहे, कीर्तन ही उद्धार आहे, कीर्तन ही कल्याण आहे. रंजन म्हणजे कीर्तन नाही, भजन म्हणजे रंजन नाही. रंजनाच्या पलीकडे जर असेल, निरंजन अवस्था ज्याच्यामध्ये असेल तर ते भजन आधी कीर्तन. ही कीर्तनाची परंपरा आहे. मला अलीकडे सांगायचं नाही, तुमच्या सर्व तुम्ही ऐकूच राहिलात, पण माझी प्रार्थना आजही राहणार आहे आणि शेवटी जातानाही करणार आहे. एकमेकाच्या सासासुनाच्या गोष्टी सांगून रंजन करून जर हात पसरत असेल तर समाजाने वेळीच सावध झालं पाहिजे आणि अशी कीर्तन बंद झाली पाहिजे. काय चाललंय? गोंधळ अंबाबाईचा आणि कथा विक्रमराजाची. निघाल्या तर तुम्ही निघाला तर ज्या मुक्कामाला नाका नीट चला, पण हे प्रवचन आहे, एवढा हात चालतो त्याला कीर्तन म्हणावं. आणि याच्या पलीकडे जात असेल तर ती कीर्तनाची अमर्यादा होऊ नये याचे मात्र निरूपणकारांनी सांभाळलं पाहिजे. म्हणून माऊली बोलत असताना सर्वांचं अध्ययन करतात, चिंतन करतात आणि मग मात्र वैरागी पीठाची व्यास महर्षी शिष्य, रेणुकाचार्याचे शिष्य अगस्त्य महर्षी, तर त्यावेळी दधीची ऋषीची असतील. श्वहर 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 मरोणाराध्य असेल त्याला दधीची म्हणा. आणि केदारनाथाचे व्यास, श्रीशैल मल्लिकार्जुनचे सानंद ऋषी आणि विश्वाराध्य पीठाचे दुर्वासी ऋषी. ही परंपरा अशी आहे. इथं शिव परंपरा म्हणजे गुरु परंपरा. नानकजी म्हणतात, एक कहे तुझा जाने, नानक कहे दोन शाने. श्वहर एकाने बोलावं, दुसऱ्याने ऐकावं. एकमेकाचा आदान प्रदान असेल तर अशी महात्मे त्याला बोलतात. आणि महात्म्याने तशा लोकांना फार मोठं महत्व दिलेलं आहे. आपल्याकडे थोडं कुठंतरी अनादर होत चाललेला आहे. सावधान, याच्या पुढे नाही. कालचा दिवस गेलेला बरा होता. येणारा दिवस, येणारा तास, येणारा काळ, येणारा मास, येणारा वर्ष अत्यंत खतरनाक आहे, धोक्याचा आहे. एखाद्या माणसाने आपली स्तुती केली तर धोका समजावं. मला काहीच कळत नाही आणि कळत आहे असं जर कोणाला वाटेल तर ते पतन आहे म्हणून ओळखावं महाराज. कळत नसताना कळते काय म्हणावं, त्याचं पतन आहे ओळखावं. ज्या गोष्टी एवढे जनकाने 700 बायकाचा परिवार सांभाळला आणि मला काही कळत नाही. कळत नाही या शब्दाचा अर्थ काय? कळत नाही या शब्दाचा अर्थ काय? कळत नाही या शब्दाचा अर्थ मला काही कळत नाही म्हणजेच ज्ञान आहे. श्वहर एवढ्यावर नाही, कळत नाही म्हणजे ज्ञान आहे, पण कळण्याची इच्छा म्हणून त्याला ज्ञान म्हणा. मला अज्ञान हा शब्दच नाही महाराज. एखाद्या वेळेस त्या गोष्टीविषयी असलेलं अल्पज्ञान म्हणा. कारण का, मला मी अज्ञानी आहे म्हणजे ज्ञान नाही का? मी अल्पज्ञ, मला ह्या गोष्टीचं ज्ञान नाही म्हणजे तेवढं मर्यादित आहे. पण नाही सुद्धा म्हणणं हे कळणं सुद्धा ज्ञान आहे. म्हणून माणसांच्याकडे निसर्गाने एवढं काही दिलंय ती म्हणेल कुण्या जीव मात्राकडे दिले का नाही. पण माणसाने नीती सोडली महाराज. एका साधून कुत्र्याला विचारलं, महाराज कीर्तनात कुत्रे बोलतात, दगड बोलतात, माणसं बोलतात. ते सांगितलं, बाबा तू भिंतीवर का लघुशंका करतोस? भिंतीवर. त्याने सुंदर, आणि तुझ्याकडे 3 दोष आहे. भिंतीवर का लघुशंका करतोस, एका साधू लोकाला का भुंकतोस, आणि रात्री निष्कारण का भुंकतोस? अत्यंत विनयानं त्यानं उत्तर दिले, महाराजजी भिंतीवर एवढ्यासाठी मी लघवी करतोय,
इथं कोणीही साधू पायनेट करून बसते. इथं साधू संत महात्मे योगी हे सर्वांची भूमी आहे. या भूमीवर कोणीतरी बसून पूजा केली असावं आणि तिथं मी लघवी करणं बरोबर नाही. हे कोण म्हणले? मी कुत्र म्हणून सांगू राहिले, कुत्र्याचं सांगत नाही. श्वहर साधू लोकांना का भुकतोयस तू? भिकारी लोकाला तुला देवाना ईश्वर दिले, ताकद दिली आहे, ज्ञान दिले, बुद्धी दिले, तारुण्य दिले, जगण्यासाठी हात हाय, बल आहे. लोकांचा निष्कारण का भिक्षा मागतो? मागायचं तर देवाला माग म्हणून भुंकतोय. रात्री का मालक महाराज येऊन गाढ झोपतात, पण ईश्वर प्राप्तीचा खरा जरी वेळ कोणता असेल रात्रीचा आहे. आणि हे काम सोडून तुम्ही नसलेली कामं केल्यापेक्षा म्हणून तुम्हाला जागी ठेवण्यासाठी कुत्रे भुंकतात. हे मातीची जबाबदारी आहे, हे मातीची संस्कृती आहे. ह्या मातेमध्ये एवढं आहे. जर पशु पक्ष्याला एवढं कळत असेल, माणसाला का कळू नये? माणसापेक्षा पशु फार शहाणे. अरे जनावराला मोसम कळतो. ईश्वर तसे एक साहसाने होत असती ती पहिली भक्ती. संत संगतीने मिळत जाती दुसरी भक्ती. आणि दुःखातून ज्याला जन्म मिळतो ती तिसरी भक्ती. पण संत संगतीमध्ये भक्ती हे तरण्यासाठी आहे, जगण्यासाठी आहे. नको माझं मोक्ष सुख म्हणतात महाराज, वारंवार जावी मुख. मग हे कळण्यासाठी हा सामूहिक परमार्थ. एकाने घरात बसून पूजा करावं नाही, तेच पुढे त्यांच्या तेवढ्या मर्यादित झालं. पण कीर्तनाची आणि भजनाच्या नामस्मरणाचे एक आहे. हेतू एकासाठी घडे, सुख सकळाशी जोडे. सर्वाला सुख जोडण्याचं आणि सर्वाला एकमेव साधन कोणतं असेल तर ती भजन कीर्तन परंपरा. म्हणून शिवकीर्तनाची शिवकीर्तनाचे परंपरा सुंद, शिवकीर्तनाचे परंपरा सुंद, शिवकीर्तनाची परंपरा सुधा, शिवकीर्तनाची परंपरा, शिवकीर्तनाचे परंपरा सुंद, शिवकीर्तनाचे परंपरा सुंद, शिवकीर्तनाची परंपरा सुधा. मनतील अबद्ध मूर्खदान, मनतील अबद्ध मूर्खदान, शिवकीर्तनाचे परंपरा सुंद, शिवकीर्तनाचे परंपरा सुंद, शिवकीर्तनाचे परंपरा सुंद. मनतीच्या भद सुखदान, मनतीच्या भद मूर्खदान, शिवकीर्तना परंपरा सुधा, शिवकीर्तना परंपरा सुधा, शिवकीर्तना परंपरा सुधा. शिवकीर्तनाचे परंपरा सुंद, मनतील अबद्ध मूर्खदान, मनतील अबद्ध मूर्खदान, शिवकीर्तनाची परंपरा सुधा, मनतीच्या बद मूर्खदान, मनतीच्या बद मूर्खदान. शिवकीर्तनाची परंपरा शुद्ध. कीर्तनाचे शब्द वापरले. कीर्तनाची प्रसवता आहे, निर्मिती आहे, उत्पत्ती आहे, सृजनता ज्याच्यामध्ये आहे. कीर्तनाची एका शब्दाला वेलांटी मात्रा उपसर्ग दिला असेल तर त्याचा अर्थ वेगळा होतो महाराज. अर्थ परिपूर्ण असावा, अर्थामध्ये अपूर्णता नाही. आणि परिपूर्णता अर्थामध्ये आहे म्हणून शब्दाला महत्व आहे. एवढंच नाही. आणखी शब्दाची महती सांगू. शब्द ब्रह्माची जाणावी, श्रवणावी न काय घ्यावे, शास्त्री पुराणे प्रसिद्ध शब्दे झाली चारी वेद.
निरूपण न ऐकून कैशी होईल श्रवण महादेव जया शरण शब्द ब्रह्माची स्फुरण ब्रह्माचा सूचक शब्द आहे विस्तारक शब्द आहे व्याप्तीविषयी शब्द आहे नव्हे त्याचा व्याप्य शब्द आहे हा सर्वांचा दर्शक असेल तो शब्द आहे म्हणून माऊली सृष्टीचा आरंभच शब्द आहे जे शब्द सृष्टीचे ईश्वर आपल्या प्रसाददानामध्ये पहिला शब्द माऊलीने असा वापरलेला आहे मी म्हणतो ज्याने कीर्तनात नेहमी सांगत असतो मी तुम्ही कीर्तनाचा अभंग घेतल्यानंतर पहिल्या शब्दाकडे झोपी जाऊ नका थोडं तार उरलेले तुम्हाला थोडा हां वेळ झालेली आहे आणि कीर्तनाच्या वेळेच्या पण आपण थोडं पुढे जाऊ होता आता 7 ते 9 होते आता तुमचा तर का दोष आहे तुम्ही थोडं हे करा मी तसं अप्पांच्या समाधीवर लिंगस्थापनाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदगीरचं काम करून अहमद करून नांदेड करून मी तर 5 वाजता आलो शिवहर आल्यानंतर आमची स्वामीच्या घरी गुरुमाय म्हणाल्या एवढे पाय का सुजलेत म्हटलं पाय सुजले नाही प्रवासामध्ये बसून बसून तसं होते ते त्याप्रमाणे कारण वेळ गणेश महाराज आम्हाला नेहमी म्हणत होते 7 ते 9 म्हटल्यावर बरोबर आहे आणि मी वेळेला महत्त्व देणारा मनुष्य आहे खैर उशीर जर होत असेल तर पर्याय व्यवस्था सांगेन पण वेळ चुकणार नाही आत्तापर्यंत आप्पा करून घेतलेत बघूया का गमर वेळेची मर्यादा चुकलो नाही आज माझी 96 संपत आले तर लोक आज माझा स्वीकार करतात श्वहर एवढ्या वेळामध्ये काल माचुनरला काय समाज आमचे महाराज होतेच बरोबर आहे असू द्या जे असेल ती शिवकीर्तनाची पण मी हा शब्द का वापरला मुद्दाम सर्वम शिवमयम जगत शिवयो जगत सर्वम वेदाचा वेदांताचा मी अर्थ लक्षात आला मी शब्द तोलून वापरतोय अवांतर शब्द वापरू नये आणि एखादी शब्द चुकला तर कदाचित माझा दोष असेल अभ्यासाची उणीव असेल मी काही सर्वज्ञ नाही पण आप्पांच्या आशीर्वादाने तुमच्याबरोबर बोलतोय का तर मी आप्पाकडून काय शिकला असेल तर पहिल्यांदा भाषा शिकली त्यानंतर मग भूषा संप्रदायामध्ये भाषा आणि भूषा याच्याशिवाय महत्त्व येत नाही महाराज त्या दृष्टीने आप्पाने मला नेहमी बोलत राहायचं मी आप्पाच्या सोबत राहायचं त्रिपणपासून आजही आप्पाच्या पायापाशी आहे जाताना जबाबदारी टाकली बाबा दिंडीची परंपरा आणि संप्रदायाची परंपरा सांभाळा भक्तिस्थळाकडे लक्ष ठेवा त्या आजही मला भक्तिस्थळाचा अध्यक्ष समाजाने केलेले आहेत समाजाची उपकार आहे ती आप्पांची सेवा आहे असं असताना सांगितलं आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले काही दुःख करू नका मी तुमच्या सोबत आहे आणि आजही आमच्या आप्पा सोबत आहेत किती जर विघ्नार तर काम होऊच राहिले चालूच राहिले आप्पांच्या समाधीचं काम करण्याची आम्ही सुरुवात केल्यानंतर लगेच एक पत्रकार परिषद घेतली सांगितले ह्या समाजद्रोही लोकांनी आप्पाची अस्थी चोरून नेली उखडून नेले कपिलधारची यात्रा झाली की लगेच पोलीस चौकशीला आली अध्यक्ष कोण आहे गुरुराज महाराज कोण आहे हां तुम्ही असं तुमच्या विरोधात तक्रार असेल मला सांगा कलेक्टर साहेबाचा आदेश आहे चौकशीला पाठवल्या आनंदाची म्हणणं काय तुमचं आप्पांच्या समाधीला उखडून तुम्ही अस्थी चोरून नेलात पंचधातूची पेटी होती इथे आहे नसेल काय शिक्षा करा असेल तर काय करणार सांगा काय झालं माहीत नाही पण आज भोहिरातले समाधीचं काम आत्तापर्यंत माझ्या कुठे पाहण्यात नाही तुमच्या पाहिलं असेल तर असेल नाही असं नाही सुंदर काम झालेलं आहे आता लिंगस्थापनेच्या कार्यक्रमाची आम्ही तारीख 23 आणि 24 25 23ला शोभायात्रा 24ला सर्व बरे 108 पट्टाधिकाऱ्यांना निमंत्रित केले बघूया किती येणार आहेत काय लिंगस्थापनेचा कार्यक्रम पूजा विधी पुरोहित मंडप पूजा गुरुवर्यांची पूजा त्यांना पंचपात्र दुसवळं दक्षिणा वगैरे हे सर्व
त्याबरोबर मागच्या कार्यक्रमामध्ये भारताचे सडक मंत्री गडकरीजी येतो म्हणाले आणि काही अडचण आल्यामुळे लगेच त्यांनी ऑनलाईनवर बोलले. पण यावेळेस मात्र हक्कानं सांगितले मी तुमच्या 25ला येणार नाही, पण मी 23ला येणार आहे. सुंदर प्रकारची मंडपाची व्यवस्था आहे, शासकीय लोक कामाला लागलेले आहेत. त्यानंतर 24ला आमचा हा विधी सोहळा होणार आहे. 25ला माजी राष्ट्रपती, सध्याची उपराष्ट्रपती, अर्थमंत्री आपलं भागवत कराडजी आणि त्यावर आमदारची आठवले, म्हणजे जिल्ह्याचे मराठवाड्याचे हे लोक राहणारच आहेत. हे लोक आपल्या समारोपासाठी येणार आहेत. असा दिव्य भव्य सोहळा झालाय. आज मी 1 तारखेपासून मी गावाच्या बाहेर आहे, घरी गेलं नाही, घरी परत आहे. 2 आम्ही रथ काढले आणि चौकडी रथाची रथयात्रा फिरवली. त्यामुळे लोकांना जागृती झाली. समाजाला सांगायचं होतं. आप्पांनी सांगितलं मला समाज माझा म्हणतात तर समाज माझाच आहे. स्वतंत्र कोणी मंदिर बांधत असेल तर मला गरज नाही. तुम्ही स्वतंत्र बांधलेलं मंदिर 1 कोटी आणि माझ्या भक्ताने 5 रुपये दिले त्याच्यापेक्षा, कारण यांच्यामध्ये भाव आहे, तुमच्यामध्ये अहंकार आहे. शिवार मी सांगत होतो अध्यात्म वेदांतामध्ये सांगितले जीव आणि शिवाचे नाते सांगितले. आतापर्यंत 33 कोटी देवता एकटे देवाची देवतेची सुसंगती नाही. जीव आणि शिव दोघे सख्खे बंधू आहे, ते संबंध मूळचा आहेत. अशा पर ऋणानं बंद आहे. मम अंश जीव, हा माझाच अंश जीव आहे झाले. सागराचा अंश पाऊस, एक पावसाचा थेंब, सागराचा अंश ओढा, सागराचा अंश नदी, सागराचा अंश गंगा आणि शेवटी सागरामध्ये मिळाले अंश अंशीमध्ये गेला. तसं जीवाचा अंश, जीव अंश आहे. अंशी एक कोण असेल तर ते भगवान परमात्मा शिवाय या प्राप्तीला आम्ही तपसाधना करू शकत नाही. पण ही सोपं साधन म्हणून शिवकीर्तनाची परंपरा शुद्ध म्हणती ते अबद्ध. जी माणसं सत्य वस्तूला उपाधी लावतात त्याला असं बोललेलं आहे माऊलीने. मला पुन्हा ते शब्द रिपीट करायचा नाही, अभंगात आहे, तुम्ही ऐकलात वाचलात. मला पुन्हा तो शब्द बोलायचा नाही, कारण माझा अधिकार नाही, त्याने बोलावं लागेल. एकदा असं झालं होतं, भजन कीर्तना सुरुवात झाली आणि एक अभंगवता काय केले महाराज, काय केले म्हणल्यावर सर्वच आमच्या गायक लोकांनी सांगितले पुढचा शब्द बोलून गेले. मी सांगितलं मी शब्द बोलणार नाही, ते शब्द माऊलीनेच बोलावं, आपला अधिकार आहे. मी मुंबईने एकदा पुण्याला आलो, 4 दिवस पाहुण्याकडे राहिलो आणि संध्याकाळी रेल्वेने लातूरला निघालो. त्यावेळेस स्टेशनवर तिकीट खरेदी केलं आणि मग मी हमालाची हालचाल अशी वेगळी दिसू लागली. का कुठे चाललात का, आणि तर गाडीला 2 तास गाडी लेट आहे. इथं दांडेकर मामाचं कीर्तन आहे आणि त्या आपण त्यांच्यासोबत ते उठले की आपण पुणे घेऊन यायचं. एक बॅग होती हातामध्ये. त्यावेळेस त्यांनी सांगितले कितीतरी सांगून ऐकती अभंग गातावाचा, पुढचा माझा म्हणण्याचा अधिकार नाही. असा जर गाथ्यातला अभंग असला तरी तुमच्या माथ्यात राहू नये. शिवहर ज्या माऊलीला तोंडामध्ये मारण्याचा अधिकार आहे तीच माऊली तोंडामध्ये कवळ भरवती, घास भरवती, स्तन तोंडामध्ये पाजती महाराज. तसं संतांनी बोललेले शब्द एवढ्या कठोरपणे या व्यासपीठावर बोलू नये, या व्यासपीठाचा अपमान आहे. हे भृंगीची गादी आहे, ही परंपरा संप्रदायाने चालवली, त्याला नारदाची गादी म्हणतात. नारदाने नारायण उपासना सुरुवात केली आणि भृंगीनेही शिवकीर्तनाची परंपरा सुरुवात केली. अशा प्रकारचं मुन्या दोघाचं सख्य आहे. याच्यासाठी हरिहारा नाही भेद, नका नाही करू वाद, काहीतरी आहे ना भंग. त्याप्रमाणे आम्ही वादाच, तुझा देव माझा कुणाचाच देव नाही. जो ज्याचं चिंतन करतो त्याचं आहे. देव माझा नाही, तुमचा नाही, कुणाचाच नाही. जर असता तर तुमचा वादच राहिला नसता. हे तुमच्या आमच्यामध्ये आहे. म्हणून माऊली म्हणतात म्हणती ते अबद्ध. याच्यावर कोणी संशय घेत असेल, कोणी खरं खोटं म्हणत असेल, की बरोबर नाही म्हणत असेल, म्हणून त्याच्यासाठी तो शब्द वापरला, आपल्यासाठी नाही.
आणि तो शब्द त्याने वापरला म्हण त्या शब्दावर पुन्हा पुन्हा प्रचार बोलायचं नाही महाराज. अभंग म्हणून गेलं. अशा काही गोष्टी आम्ही पथ्य पाळतो ॲजही तरुण म्हणून या संप्रदायाला कुठेतरी प्राधान्य आहे. ह्या संप्रदायाची उंची आहे महाराज. जोपर्यंत तुमची उंची वाढली आहे, यावेळेस प्रत्येकाला वाटते माझी उंची वाढवली पाहिजे, माझी उंची वाढवलं पाहिजे. त्याला वाटते माझ्यापेक्षा ते उंच न राहिला पाहिजे. दुसऱ्याला तुला जर उंची लहान म्हणायचं असेल, विचाराची उंची वाढीव, आचाराची वाढीव, ज्ञानाची वाढीव, पावित्र्याची वाढीव, पातिव्रतीची वाढीव. शिवहर अकबर बादशाहच्या दरबारामध्ये बिरबलजी म्हणजे हजर जवाबी महाराज. बिरबलजी, जी सरकार इकडे या. एक पाटीवर पाटी घेतली आणि पाटी पेन्शिल अशी रेषा ओढली. सांगितलं या रेषेला न खोडता ही रेषा मोठी करून दाखव. सांगितलं ठीक आहे सरकार. मग त्याबरोबर त्यांनी ती खोडली नाही, पण त्याच्यापेक्षा खाली जास्त मोठी ओढली. त्याची आपोआपच उंची वाढली. म्हणून तुमची उंची वाढवा. उंच असणाऱ्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा अपवादात्मक बोलू नका. ही आपल्या वाणीची खऱ्या वाणीचा दोष आहे. म्हणून माऊली म्हणतात वाणीला पतिव्रता बनवा. मनमत म्हणे वाणी, मनमत म्हणे वाणी लावी देवाची कारणी. हर रे मनमथाची वाणी नामस्मरणी ठेवावी. वाणीचं काम आहे महाराज. ज्याच्यासाठी पहिलं वाचा शुद्धी, मनशुद्धी, अंतकरण शुद्धी, काया शुद्धी, या सर्व शुद्धीसाठी एकच कार्य असेल त्याला भजन म्हणावं. भजनाची पुष्कळ व्याख्या केली. आता भजन म्हणजे नामस्मरण. ज्या भजनानं ज्या नामानं नामीची प्राप्ती होती त्याला भजन म्हणावं. त्याप्रमाणे आपण नामीच्या दिशेनं चाललो. नामे म्हणजे परिशिवाचं रूप, नामे म्हणजे आत्मस्वरूप, नाम म्हणजे अंतरात्मस्वरूप, नामे म्हणजे परमात्म्याचं स्वरूप, नामे म्हणजे एकात्मतेचं स्वरूप, आणि नामे म्हणजे एकमेकांच्या ज्ञानाने देव मिळत नाही, प्रेमाने मिळतो त्याला म्हणावं लागते वाणी महाराज. वाणीमध्ये प्रेम ठेवा. ज्ञानाची वाणी म्हणजे अहंकार असतो. शिवहर श्रद्धाळू माणसं उपासक असतात, भाविक माणसं पूजक असतात, आणि ज्ञानी माणसं अहंकारी असतात. ज्ञाने गर्वे झाला धीट, बांधोणी उत्पत्तीची मोठ. उपाधी आहे महाराज. माणसाची उत्पत्तीने उत्पत्ती झाली, पण व्युत्पत्तीने वाया गेला झालं, बाकी काहीच नाही. म्हणून माऊली म्हणतात हा मार्ग अत्यंत सोपस्कर मार्ग आहे. साधकाला साध्यापर्यंत नेण्यासाठी याच्यासाठी साध्य आणि साधन एकच आहे, ते म्हणजे नाम. यात साध्य आणि साधन ते एक पहावे विवेक करून. साध्य कधी बदलत नाही, पण साधन बदलतात महाराज.
तसं परमार्थ ही साध्य आहे, हे कधी बदलत नाही. चालणारे थकतात पण रस्ता थकू शकत नाही. आपण म्हणतो थकलो म्हणून बसता, रस्ता थकत नाही. तसं संप्रदायाचा मार्ग थकत नाही. आमच्यासारखे बोलणारे थकतात जातात आणि बोलायला येतात, बोलत राहतात. तसं अनंत साधनं केल्यापेक्षा एकच साधन असेल तर ती शिवकीर्तनाची परंपरा शुद्ध. म्हणती ते अबद्ध मूर्ख जाणा भृंगी गोत्र पुरुष. भृंगी गोत्र पुरुष गण हा शिवाचा. 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 पुरुष गण हा शिवाचा. त्याने कीर्तनाचा मार्ग केला. ही तिसरा गण आहे, मग तिसरा गोत्र आहे. एक वीर, नंदी, भृंगी, ऋषभ आणि स्कंद हे पंचगोत्र, पंच गण आहेत महाराज आणि गोत्र आहेत. हे वीर गोत्र रेणुकाचार्य, नंदी मरुळाचार्य, भृंगी ही एकोरामाराध्ये, ऋषभ श्रीशैल्य आणि स्कंद ही काशीपीठ. तसे ही पंचगणाची परंपरा असल्यामुळे माऊली म्हणतात भृंगी गोत्र पुरुषांनी का तो कैलासामध्ये राहणारा आहे आणि तिथे राहत असल्यामुळे हा दोघांचा ज्यावेळी विचाराचा आदान प्रदान होऊ लागलं, एकमेकांच्या प्रश्नाची उत्तर ऐकू लागली आणि त्या प्रश्नाची उत्तर म्हणजे तुमचं आमच्या त्याच्यामध्ये कल्याण आणि हित आहे. साधू संतांचे प्रश्न जनकल्याणासाठी, साधू संतांच्या प्रश्नाची उत्तर तुमच्या आमच्या उद्धारासाठी, जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी, नाही जीवनमुक्त होण्यासाठी. मुक्त म्हणजे झालं म्हणजे पुन्हा बद्ध होण्याची शक्यता आहे, पण जीवनमुक्त म्हणले की संपलं झालं. तुम्ही आता मागे शिवपाठ केला, किती अभंग म्हणल्यावर पूर्ण झाला? किती अभंग म्हणल्यावर पूर्ण झाला? तुम्हाला एवढा संशय असल्यानंतर मी कशाला सांगू आता? फलश्रुतीसह 28 आगमाचं दर्शन म्हणजे शिवपाठ आहे. तुम्ही म्हणून पूर्ण झाला, पण शिवपाठ परिपूर्ण होण्याला परमार्थ म्हणावा. श्वहर उपनिषदाचे वाक्य आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण अधिक पूर्ण, पूर्ण पूर्ण होणे, पूर्ण पूर्ण भागिले पूर्ण, पूर्ण गुणिले पूर्ण, परिपूर्ण ही जी असेल त्याची शिवपाठ अंगीकृत झाला. शिवपाठाची गुण, शिवपाठाचा अर्थ, जेणे कोण आमचे अनर्थ चुकले त्याला शिवपाठाची परिपूर्णता म्हणा. आता आमचं उरकायचं असतं झालं, शिवपाठ घ्या उरकून, गात्याच दोन आबा म्हणून घ्या उरकून.
परमार्थ गाथा उरकायचा नाही, परमरहस्य उरकायचा नाही. परमरहस्य म्हणजे अक्षर पूजा आहे, अक्षरम ब्रह्म पूजा आहे, कुटस्थ पूजा आहे, तृप्तिदीप आहे, चितचरित्र दीप आहे. पंचदीपाचं पंचदशी वाचा, तुम्हाला कळेल. पंचदीप ज्यांच्यामध्ये हे सर्व सूत्र असेल तर एकमेव परमरहस्य ग्रंथ झाला. परमरहस्य ग्रंथराज तो शिवयोग विचार सांगितले ज्ञान निगमागमीचे सार वेदांताचे. वेदांताचा सार तुमच्या हातामध्ये दिला, हे भाग्य नाव महाराज. आपल्याला जर लोणी पाहिजे असेल, साईचं मंथन करावं. मंथन केल्यानंतर दोन वस्तू तयार होतात महाराज, एक ताक आणि दुसरं लोणी. एकदा का लोणी तयार झालं आणि त्याला तूप करण्यासाठी त्याला कडवलं, त्याचा पानकटपणा बाजूला काढला, ते तूप जर तयार झालं पुन्हा दूध होऊ शकत. तसं एकदा ह्याला परिपूर्ण ह्याला म्हणतात. एकदा का माणूस जीवाचा शिव झाला, एकदा का भजनानं भजनरूप झाला, नामरूप झाला, नामी रूप झाला, संपलं. पुन्हा येणे जाणे नाही आमा, बीज भाजले ने कामा, मग कैसे येणे जाणे, सज खुंटले बोलणे. एवढी मोठी येण्या जाण्याचा यरझार चुकवायचा असेल, भवरोग जायजेने, ऐशी रसायन घेणे, नका जाऊ वाढ वाटे, उपाय ते सर्व खोटे. तुम्हा सांगतो स्वैत ठेवा चित्त या बोला, नाम मात्रा प्रेमरशी घेतानाचे. भवरोग मन्मात्माने सुखी होई, मुखी शंकर हे गाई. अभंग भजन गाण्यासाठी आहे आणि मंत्र जो आहे तो जपण्यासाठी. महाराज जप म्हणजे सांभाळणे, जप म्हणजे उपांशु, मानसिक, वाचंश, हे तीन प्रकारचे गुण ज्याच्यामध्ये त्याला जप म्हणतात महाराज. जप म्हणजे सांभाळणे, स्वतःला ओळखणे, स्वतःला कळणे, स्वतःचं असलेलं अज्ञान नष्ट होणे आणि मी ज्ञानी आहे किंवा मी शिव न म्हणणे, ह्याची परिपक्वता झाली. दुःखाची निवृत्ती म्हणजे सुख नाही, पहिल्यांदा लक्षात ठेवा. सुख दुःखाची निवृत्ती म्हणजे सुख आहे. म्हणून परमार्थामध्ये यश अपेश, सुख दुःख काही नाही, पण एक आहे, तुमचे जे कर्म त्याप्रमाणे भोगावे लागतं. झालं. एका गावामध्ये एक फकीर होता आणि दररोज गावाच्या बाहेर राहत असत. सायंकाळी 6:30 निघायचा. भला कर भला होगा, बुरा कर बुरा होगा, चांगलं करा चांगलं होईल, वाईट करा वाईट होईल. असं होता होता रोज आपला सवाल करायचा आणि जाऊन आपल्या पर्णकुटीला झोपायचं. पाटे असंच बोलायचं येऊन आणि बरोबर 10-11 वाजता भवती भिक्षा देही. भिक्षेचे 3 प्रकार आहेत. गुरुधर्म स्वयंपाक भिक्षा, गुरुधर्म कोरान्न भिक्षा आणि गुरुधर्म सिद्धान्न भिक्षा. स्वयंपाक भिक्षा म्हणजे पिठाची, कोरान्न म्हणजे सुकधान आणि सिद्धान्न म्हणजे कंती भिक्षा. ठीक आहे, पण 3 घरी भिक्षेला जायचं. पहिल्या घरी गेल्यानंतर त्या मावळींचं झोळीमध्ये वजनदार असं वाटलं, परत यायचं. थोडं हलकी वाटली पुढे जायचं, पुन्हा हलकी वाटली पुढे जायचं आणि तिथे हलकी वाटलं तर 4थ्या घरी दंड जायचं नाही. दंड काय महाराज? ते भिक्षेला गेल्यानंतर भिक्षुकाने यजमानाच्या दारात किती वेळ थांबायचं? गाईला वासरू सोडावं आणि गाईच्या वासराने कासाला तोंड लावावं, अंग मोकळा करून पाहणा सोडावं, तेवढ्याच वेळेस थांबावं. आताचे काय थकबाकी वसुलीला शिवार 3 घर झालं. असं काही दिवस गेल्यानंतर एका बाईच्या मनामध्ये विकल्प आला. मी का सांगू लागलोय? ही जी तुमच्या कर्माने घडतात, हे शापे सुख दुःख, माणूस कर्मातूनच जन्माला येतो आणि कर्मातून शरीराच्या शरीरातून माणसाचा जन्म होतो आणि त्यात पुढे करत असलेल्या कर्मामध्ये ये शापे सुख दुःख तिथे होत असतो. असो, एका बाईनं म्हणले आता पहिल्यांदा माझ्याकडे येणार आहे ना, आता मी भिक्षेची तयारी करते. विपरीत बुद्धी. बाजारला गेली, सुंदर प्रकारचा रवा आणला, एक आपलं तूप आणलं, साजूक तूप आणलं
साखर आणली, वेलदुडी आणली आणि त्याचे सुंदर लाडू केले. 4 लाडू केले महाराज. 2 लाडू मध्ये प्रखर विष आणि 2 लाडू साधे. आल्यावर झोळीमध्ये टाकल्या. वजनदार वाटले तर कशाला जायचं, जाऊन फकीर कोणाला, बेफिकीर तो फकीर. जायचं ती कोयका खुंटीला अडकावून ठेवला झोपडीच्या आणि आराम झोपला झाला. बाई म्हणते संध्याकाळी कसा येतं ती पाहते, कसा येतं ती पाहते. तेवढ्यामध्ये संध्याकाळी आला. अरे म्हणते खाल्लं नसेल. मग पुन्हा नंतर रात्री रेल्वेचा मार्ग होता त्या गावावरून. 12-12:30 वाजता रेल्वे आली आणि त्या रेल्वेमध्ये त्या गावचे सैन्यामध्ये काम करणारे 2 सैनिक होते, शिपाई. ते उतरले. आता कुठे जावं, राजवाडा आहे, दार बंद झाला. मुख्यद्वार आणि पिछद्वारही बंद झालं. मग म्हणतात चला बाबाजीच्या झोपडीला जाऊ. बाबाजी श्वान निद्रा. हाक मला, कोण आहे बाबा? आम्ही गावची मुलं. मग आम्ही सैन्यामध्ये काम करतो शिपाई म्हणून. आत्ता रेल्वेला उतरलो, महाद्वार बंद आहे. बरं ठीक आहे. मग काय आम्ही झोपाव का? झोपा, पण काही खायला आहे का? महाराजांनी दुपारी खाल्ले होते तर 2 लाडू साधे हाताला आले होते. आता कसले होते? विषाचे लाडू होते. बाळ म्हणले मी स्वयंपाक करत नाही रे, भिक्षा मागूनच खात असतो. बघा बघतो काही आहे का. 2 लाडू होते, प्रत्येकी 1 लाडू दिला आणि ती मडक्यातलं पाणी असलेलं ते लोटकं भरून पाणी दिला. लाडू खाल्ले, पोटभर पाणी पिले, ते कायमचं झोपले महाराज. 5 वाजता बाई धाब्यावर बसले, माळदावर बसलेली आहे. कसं आहे ते बघू आता. तेवढ्यामध्ये बरोबर ह्याने सवाल द्यायला आला, पण सवाल बदलला महाराज. पहिलं भला कर भला होगा, बुरा कर बुरा होगा. आता नाही, भला कर भला होगा, बुरा कर बुरा होगा. कर देखो रे भाई, लड्डू दे फकीर को, मर गए 2 शिपाई. आज वेगळंच बोललेलं आहे. भला कर भला होगा, कर देखो रे भाई, लड्डू दे फकीर को, मर गए 2 शिपाई. एकदम बाईच्या काळजाला लागली गोष्ट. माझेच लेकरं सैन्यामध्ये काम करायला येणार होते, हे काम करत असलेले रात्री रेल्वेला येणार होते तर नसतील, तुझे कशाला राहतात. खाली पळत आली. काय महाराज? बघ म्हणली झोपडीला जाऊन तोंडावर शेला पळ टाकलेला होता, गतप्राण झालेले होते. आणि मग मात्र तोंडावरला शेला उघडला, त्या लेकराची ओळख झाली आणि धाय भर ओंडू लागली. महाराज म्हणतात केलिया कर्माचे भोगावे ते फळ. 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 पापे गणे छळ पुण्य सुख. 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 केलिया कर्माचे भोगावे ते फळ. केलिया कर्माचे भोगावे ते फळ. केलिया कर्माचे भोगावे ते फळ. पापी गणे छळ पुण्य सुख. हे पापी गणे छळ पुण्य सुख. पापी गणे धन द्रव्ये नको देवा, धन द्रव्ये नको देवा. धनद्रव्य नको देवा, धनद्रव्य नको देवा. संताची पायी ठेवा, सिये पायी ठेवा, पायी ठेवा.
संतती पायी ठेवा धन नको देवा संतती पायी ठेवा संतती पायी ठेवा संतती पायी ठेवा नको देवा संतती पायी ठेवा संतती पायी ठेवा संतती पायी धन म्हणजे लोभ. धन 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 जर असं म्हणलं तर एका दिवशी असे लिहावं लागते निधन. कळलं? धन द्रव्ये ज्याच्यामध्ये प्रेम होतं माया निर्माण होती म्हणून धन द्रव्ये नको देवा. मग काय करा संताची पायी ठेवा. संताच्या पायी का ठेवा तर आम्हा सुख दिशे संताची पायी. तिथं सुख आहे महाराज. याच्यासाठी माऊली म्हणतात हा श्वहर 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 शिवकीर्तनेची जीवा होय मुक्ती त्रिभुवन संपत्ती तुच्छ माने. तशा प्रकारे त्रिभुवन संपत्ती मला गरज नाही पण भजन पाहिजे मला कीर्तन आहे म्हणून माणसाचं जीवन कीर्तन केलं तरच मुक्त होता येतं. म्हणून शेवटी शिवदास माऊली म्हणतात शिवदास म्हणे कीर्तना वाचून शिवदास म्हणे कीर्तना वाचून समाने कीर्तना वाचून शिवदास माने कीर्तना वाचून शिवदास म्हणे कीर्तन वाचून शिवदास म्हणे कीर्तन वाचून शिवदास माने शिवदास माने कीर्तना वाचून व्यर्थ हा जन्म मानवाचा व्यर्थ जन्म मानवाचा 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 व्यर्थ जन्म मानवाचा व्यर्थ जन्म मानवाचा व्यर्थ जन्म मानवाचा मानवाचा हे मानवाचा मानवाचा मानवाचा
व्यर्थ हा जन्म मानवाचा मानवाचा व्यर्थ हा जन्म मानवाचा मानवाचा व्यर्थ हा जन्म जन्म मानवाचा व्यर्थ हा व्यर्थ व्यर्थ हा व्यर्थ जन्म मानवाचा व्यर्थ जन्म मानवाचा शिवदास म्हणे कीर्तना वाचून शिवदास म्हणे कीर्तना वाचून शिवदास म्हणे कीर्तना वाचून शिवदास म्हणे कीर्तना वाचून व्यर्थ ते जीवन मानवाचे. कीर्तनाशिवाय माणसाला सद्गती नाही. म्हणजे कीर्तनाचे अनेक अंग आहेत. ऐकणे कीर्तन आहे, बोलणे कीर्तन आहे. सर्वांमध्ये एक कीर्तन असेल जे ऐकल्यापेक्षा वागणं कीर्तन आहे. झालं बाकी काही नाही. हेच कीर्तनाचं अंग आहे. आणि एवढं जर झालं तर मनुष्य धन्य झाला. अर्थात म्हणून माऊली म्हणतात व्यर्थ ते जीवन. एवढं ऐकून मी जर आपलं काही सुटत नसेल व्यर्थ ते जीवन मानवाचे. म्हणून आज प्रथम दिवसाची सेवा चांडोळ, बगनोर, होकर्णा या 3 सीमेवर असलेले महादेव प्रभू त्यांच्या या उंचावर आम्ही ज्यावेळी स्वामीजीच्या गाडीमध्ये निघालो तर मला शिखर शिंगणापूरचीच कल्पना येऊ लागली. इतक्या उंचावर खडतर मार्ग, पण काही का होत नाही. कुठे जरा असेल तर भक्ताचा अधिकार आहे, देवाला शोधत राहायचं. तुम्ही शोधून त्यांना प्रकाशात आणलं, त्यांचं प्राचीनत्व साकार केलात, भूतकाळातलं तुम्ही वर्तमानामध्ये आणलात. एवढ्या उंचावर एवढं उंच शिखर आणि त्याबरोबर गणपती मंदिर, लिंगस्थापना, पार्वती मंदिर, महादेव मंदिर, खंडोबा मंदिर, साईबाबा मंदिर, मल्लीनाथ बाबा मंदिर, बाळूमामा मंदिर या सर्व मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण 6 कळसाचे कार्यक्रम आहेत. इथं जर आलात तर कोणता देव शिल्लक राहायला म्हणायचं काही कारण नाही. हत्तीच्या पाय सर्वाचे येतात, पाय येतात. तसं तुम्ही इथं दर्शनाला जर भाविकाने आलं तर एकाच वेळेस एका ठिकाणीच सर्वांचं दर्शन होतंय. संत आहे, देव आहेत.
अशा प्रकारची वीर पुरुषांचे या ठिकाणी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून लोकांच्या भाविकांच्यासाठी एक विश्वासाचं श्रद्धेचं धर्माचं स्थान निर्माण केलात त्याबद्दल मी गावकऱ्यांना अभिष्ट चिंतन करतो अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा देतो. अन्नदाते असतील या कार्यक्रमात अनेक लोकांनी ज्या ज्याप्रमाणे अर्थसहाय्य केलं असेल, कोणी वेळेचा दान दिलं, कोणी आर्थिक दान दिलं असेल, ज्याच्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी जी सेवा केली असेल तेवढंच आहे. मी एका वेळी कुठल्या तरी आसनावर उभारलात, तुम्ही कोणी खुर्चीवर बसलात, कोणी खाली बसलात, कोणी लांब बसलात, कोणी दूर बसलात, तर प्रत्येक माणूस आपापली उंची गाठून बसलेला असतो, त्याला लहान कोणी म्हणू नका. त्या दृष्टीने सर्वांच्या आज उपस्थितीमध्ये पहिला दिवस म्हणलं तर एवढे लोक राहतात, हेही भाग्याचा दिवस. त्या शंभूलाच प्रसन्न वाटलं असेल आणि त्याप्रमाणे आमची सेवा तुमच्या चरणी रुजू करण्याचा योग आणि तेही तुम्हा सर्व संत सज्जनाला पाठवल्यामुळे हे माझे शब्द सुमनं श्रोत्यांच्या सर्व गायकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सुंदर प्रकारचं मंडपाचं वातावरण, मी म्हणेल की माई सिस्टम फार जोरदार आहे. मी त्यांना हे शुभेच्छा देतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेळ न राहता ह्याच कार्यक्रम असे करत राहावं असे शंभू महादेवाचा तुम्हाला आशीर्वाद असावा. त्याबरोबर आमचे कलावंत मंडळी, श्रोत्र मंडळी, माता भगिनी, एवढ्या उंचावर तुम्ही आलात आणि माझे विचार तुम्ही ऐकलात. बोलत असताना काही ओघ असतो, जेवताना उचिष्ट गळतं, बोलताना शब्द जातो, चालताना ठेस लागती. तसं काही असेल तर चुकीचं माझ्याकडे द्या, मी आणखी माझ्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी मी समर्थ आहे. त्या दृष्टीने आज मला बोलावून मला पावन केलात आणि माझी सेवा तुम्ही चरणी रुजू करून घेतलात, हे माझं परमभाग्य आहे. आणि म्हणून भाग्य या शब्दाचा अर्थ असा आहे, मला बोलवला ती माझं भाग्य आहे, तुम्ही माझा विचार ऐकला ती तुमचं भाग्य आहे, ज्यांनी गाणं गायले त्यांचंही भाग्य आहे. आणि तुमच्या भाग्याचं परमभाग्य असेल तर माझी ही सेवा आहे असं मी परमभाग्याचा भाग एक अधिकारी समजवतो. आणि पुनश्च एकदा गावकऱ्यांचं, या सप्तामंडळातल्या सर्व मंडळांचं आणि गुरुवर्यांची आगमना झालेली आहेत, होतील, होणार आहेत. आता इथून आज तर पहिला दिवस आहे, एकाएकाच्या विचाराची उंची वाढणार आहे. महास्वामीजी येणार आहेत, 4 जगद्गुरुजींची उपस्थिती आहे. असताच मला स्वामीजी सांगितले, बिचकुंदेकर अप्पा तो दुपारी येऊनच गेलेले आणि पुन्हा शेवटच्या कार्यक्रमाला तर लिंगस्थापनेला सर्व मंडळी राहणार आहे. पण माझी एक विनंती, आमच्या भक्तिस्थळावरी अप्पांच्या एक शतायुष्य पुरुषांच्या समाधीपीठावर लिंगस्थापनेचा कार्यक्रम आहे. तुम्हा सर्वाला ही जाहीर निमंत्रण आहे, तुम्ही सर्वांनी येऊन दर्शन आशीर्वादाचा लाभ घ्यावा. एवढंच बोलून पुन्हा एकदा ऋण निर्देश करून शिवेला विश्राम. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, जय श्याम, जय जय श्याम, जय श्याम, जय